सागर सुरक्षितपणे करून तरुण जाण्यासाठी दिला आहे. म्हणून यात्रा संपेपर्यंत जपून ठेवली पाहिजे. योगी म्हणतो मला देह जतन केला पाहिजे, कारण मुक्ती मिळेपर्यंत क्रमाक्रमाने मला साधना मार्गावर पुढे जायला हवे. आपण योगी आहात तर आपल्याला शरीर सुधारायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे, योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, सत्संगीत राहिलं पाहिजे, योग्य अन्न खाल्लं पाहिजे, योग्य वेळ झोपायला पाहिजे, योग्य ती साधना केलीच पाहिजे. कारण आपल्याला 100 वर्षापेक्षा जास्त जगायचं आहे. याच्यासाठी आपल्याला महात्मा व्हायचं आहे. का नाही होऊ शकत आपण? काय चुकतं आपल्या पिढीचं? बघूया. गमती जमती आयुष्यात होत राहणार. आनंद किती उत्सव करायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चांगलं वाटत असेल तर जास्तीत जास्त पोचवा. जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, त्याला कमेंट्स करा. कमेंट्स बॉक्स उभं आहे. कुठनं आपण बोलताय जरूर लिहा, जेणेकरून मला कळेल आपण कुठनं बघताय, आपल्याला आवडते की नाही आवडते तेही लिहा. ही गंमत आहे. हे सर्व खेळ आहे. हा संसार खेळ आहे. ईश्वर खेळत आहे हेच सत्य आहे. खेळणारा ईश्वर तुम्हीच आहात. तुम्हाला जर बाजूला खेळायचं असेल तर भिकारने सोंग घ्यायचं असेल तर ती निवडा. केल्याबद्दल तुम्हाला दुसऱ्या कोणालाही दोष देता येणार नाही. भिकारी होण्याचा आनंद तुम्ही भोगा. तुमचे स्वरूप दिव्य आहे. तुम्ही जाणता तुम्ही राजे असून भिकारी होण्याचे खेळ खेळतात. हे गंमत आहे, हे जाणून घ्या आणि खेळ खेळा. हे सत्यच आहे. आचरणात आणा. हे सारे विश्व म्हणजे एक मोठा खेळ आहे. सर्व जगत गंमत असल्यामुळे सर्व काही चांगलेच आहे. लोक चांगलं ऐकायला मागत नाही. नको ते ऐकायला खुशीने ऐकतात. मी म्हणतो चांगलं म्हणतो आहे असं नाही, पण जे लिहिलं आहे ते चांगलं नक्की आहे आणि ते जास्तीत जास्त पोचवणं गरजेचं आहे. माझ्यापर्यंत मी प्रयत्न करते. तुमच्यापर्यंत तुम्ही काय प्रयत्न करतात तुम्हाला माहिती. सारे विषय खोटा खेळ आहे. सर्व गंमत असल्यामुळे सर्व काही चांगलेच आहे. मी वाचतोय म्हणून नाही, पुस्तक चांगलं आहे म्हणून ते चांगलं आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा कोणीतरी मला सांगितलं की ईश्वर सर्व काही पाहत असतो. मी झोपलो, वरवर पाहिलं आणि खोलीत छत उघडलं जाईल असं मला वाटलं. पण तसे काही घडले नाही. आपल्या स्वतःशिवाय दुसरा कोणी आपल्याकडे पाहत नसतो. आपल्या स्वतःच्या आत्मेशिवाय दुसरा कोणीही ईश्वर नाही. दुःखी होऊ नका, पश्चाताप करू नका. जे झाले ते होऊन गेले. विस्तवात जर तुम्ही हात घालतात त्याचा परिणाम तुम्हाला भोगावालाच पाहिजे. विचारी म्हणा, आपण चुका करतो त्यात काय मोठेसे आहे. ती सारी गंमत आहे. आपल्या गतपापाबद्दल लोक वेडे होतात, शोक करतात, रडतात. पश्चाताप करू नका. एखादं कार्य पुढे झालं त्याचा विचार करू नका. पुढे जा, थांबू नका. मागे पाहू नका. मागे पाहून तुम्हाला काय मिळणार आहे? आपण मुक्त आहोत हे ज्याला ज्ञान होते तो मुक्त होतो. ज्याला आपण बंधनात आहोत असे वाटते तो बंधनात असतो. जीवनाचे अंतिम ध्येय कोणते आहे? कोणतेच नाही. कारण मला माहीत आहे की अनंत आहे. जर तुम्ही भिकारी असाल तर तुम्हाला आपले काही संपादन करायचे असेल. मला काही संपादन करायचंच नाही. मला कशाचीच अभाव नाही. मला कोणताही हेतू साधायचा नाही. मी तुमच्या देशात येतो आणि व्याख्यान देतो. कशासाठी? केवळ गंमत म्हणून. ग्रंथावली खंड 8 पृष्ठ 127-129 असं म्हणा. आपलं व्याख्यान चालू आहे. आपण गमतीने ऐकतात, गमतीने सोडून द्या. चांगलं वाटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. जीवन घेता पण ऐका तर खरं. ऐकण्याचं नुकसान तर काय होत नाही कोणाचं. वेळ नको त्या ठिकाणी घालवा पाहिजे. कुठेतरी चांगल्या गोष्टी ऐकण्यात वेळ घालणं कधी पण चांगलं. कोण सांगते यापेक्षा कोण सांगते हे महत्त्वाचं पण असतं. पण आता काय कुठनं मिळते तिथनं घ्यावं. का वाचताना त्यातलंच आहे. मी काय वेगळं बाहेरचं वाचत नाही. मध्ये बोललो तर ते माझं मला असतं, बाकी पुस्तकाचं असतं. जीवन गीता. भोगाला रोगाची भय असते. उच्च कुळात विच्युतीत भय असते. धनाला राजापासून भय असते. मनाला दीनतेचे भय असते. बालाला शत्रूचे भय असते. रूपाला म्हातारपणाचे भय असते. शास्त्रज्ञांना वादविवादाचे भय असते. गुणांना दृष्टांचे भय असते. शरीराला यमाचे भय असते. इह परलोकावकिक मानवाचे सर्व वस्तू भयाने असतात. जीवनाने केवळ वैराग्याचे भय असते. जीवनामध्ये केवळ वैराग्याचे भय असते. बृहहिरकृता वैराग्य शतकम मधला एक श्लोक आहे.